अहिल्यानगरमध्ये या यात्रोत्सवात तमाशा कलावंतांना बेदम मारहाण, महिलांनाही सोडले नाही, थेट मंत्री आशिष शेलारांकडून दखल। अहिल्यानगरमधील एका यात्रोत्सवात अत्यंत धक्कादायक प्रकार घडलाय। तमाशा कलाकारांना बेदम मारहाण करण्यात आली आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे महिलांनाही सोडलं नाही। मंडळी, पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथे बनाई देवी यात्रोत्सवानिमित्त तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। रविवारी रात्री हा कार्यक्रम सुरू होणार असतानाच काही तळीरामांनी गोंधळ घातला। या टोळक्याने थेट कार्यक्रम बंद करण्याची मागणी करत आयोजकांवर धक्काबुक्की आणि मारहाण केली। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या इतर कलाकारांनाही मारहाण करण्यात आली, दगडफेक करण्यात आली। यावेळी महिला कलाकार भांडण थांबवण्यासाठी पुढे आल्या, पण आरोपींनी त्यांच्यासोबतही लज्जास्पद वर्तन करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यानंतर तमाशाच्या संपूर्ण साहित्याची तोडफोड करण्यात आली। साहित्याचं जवळपास 1 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे। या घटनेनंतर गावकरी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र आरोपी तेव्हाच पसार झाले। दरम्यान या गंभीर घटनेची थेट सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दखल घेतली आहे। त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे। मंडळी, हा फक्त मारहाणीचा प्रकार नाही, तर कलाकारांच्या सुरक्षिततेवर आणि संस्कृतीवरच प्रश्नचिन्ह उभं करणारा प्रकार आहे। तुमचं मत काय? कमेंट करा।